तूप घातलेलं आहे। आता यामध्ये सेंद्रिय गुळाची पावडर घातली जाणार। बघा, सेंद्रिय गुळाची पावडर यामध्ये गेलेली आहे। आता तूप आणि गूळ सगळे एकत्र करून घेतलं जाणार। यामध्ये कोणताही आर्टिफिशियल फ्लेवर न वापरता सुंठ पावडर वापरली जाते, त्याचाच फ्लेवर यामध्ये उतरतो। पुन्हा एकदा फिरवून घेतल्यावर त्यामध्ये मीठ, सोडा आणि बेकिंग पावडर घातली जाते। पुन्हा हे सगळं मिश्रण एक केल्यानंतर त्यामध्ये पाणी घातलं जातं प्रमाणानुसार। 70% नाचणीचं पीठ आणि 30% गव्हाचं पीठ यामध्ये वापरलं जातं, जेणेकरून ही बिस्किटं अधिक पौष्टिक बनतात। हे सगळं आता मिक्सरमध्ये पुन्हा एकदा फिरवून घेतलं जातं आणि आता व्यवस्थित मिश्रण तयार झालेलं आहे। आता बिस्किट तयार करण्याच्या मशीनमध्ये हे टाकलं जात आहे। हा बॉक्स पूर्ण भरल्यानंतर आता मशीन चालू होणार आणि ऑटोमॅटिक पद्धतीनं या ठिकाणी बिस्किट पाडण्याचं काम होणार। अगदी व्यवस्थित ही बिस्किटं एका ट्रेवर पाडली जात आहेत आणि एका मोठ्या ट्रॉलीमध्ये ही सेट केली जात आहेत। आता ही सगळी बिस्किटं ओव्हनला जाणार। मोठ्या ओव्हनमध्ये या बिस्किटांची